लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी. गुड न्यूज. जानेवारीचा 19वा हप्ता प्लस फेब्रुवारीचा 20वा हप्ता 1500 अधिक 1500 टोटल 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. पैसे जमा झाल्याचे मेसेजेस लाडक्या बहिणींना येत आहेत. आज फक्त 12 जिल्ह्यातील या 10 बँकेत पैसे जमा होत आहेत. पुढील 3-4 दिवस पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू राहील. सर्व पात्र लाडक्या बहिणींना पैसे मिळणार. पण एक धक्कादायक बातमी आलीये. आता फेब्रुवारीचा हप्ता हे 2 कागदपत्र जमा केल्याशिवाय मिळणार नाही. राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी निर्णय घेतला. 2 कागदपत्र आता तुम्हाला जमा करावेच लागतील. हे कागदपत्र नसतील तर फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही. तुम्हाला माहिती आहे, जानेवारीचा 19वा हप्ता 1500 रुपये पहिल्या टप्प्यात नुकताच जमा झाला आणि आता दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारीचा 20वा हप्ता 1500 रुपये वाटप सुरू झाले आहेत. ज्यांचा जानेवारीचा हप्ता पेंडिंग होता अशा बहिणींना जानेवारीच्या हप्त्याबरोबर फेब्रुवारीचा हप्ता म्हणजेच डबल हप्ता 3000 रुपये जमा होत आहेत. मार्चमध्ये राज्याचे बजेट आहे, म्हणून जानेवारी हप्ता अधिक फेब्रुवारीचा हप्ता वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पण योजनेत नवीन निकष लागू झाले आणि त्यामुळे बहिणींना 2 कागदपत्र जमा करावी लागतील. हे 2 कागदपत्र ज्या महिलांकडे नसतील त्यांना योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे. काल अदितीताई तटकरे, महिला व बाल विकास मंत्री यांनी त्यांच्या एक्स खात्यावरून सांगितलं की नव्याने 20 लाख महिला बाद करण्यात आलेले आहेत. त्यामुळेच आता लाडक्या बहिणींना हे 2 कागदपत्र आणि काही नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तरच तुम्हाला जानेवारीचा अधिक फेब्रुवारीचा हप्ता मिळेल. जर तुम्ही ही कागदपत्र जमा केली नाहीत तर फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत तुम्हाला पुढचा एकही हप्ता दिला जाणार नाही आणि तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात येईल. त्यामुळे लवकरात लवकर हे 2 कागदपत्र जमा करायचे आहेत. ते कोणते 2 कागदपत्र आहेत, कुठून काढायचे आहेत, कुठे जमा करायचे आहेत, कुठून मिळवायचे आहेत, संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही पूर्वी भरला असेल आणि त्यावेळेस तुम्ही कागदपत्र भरली, पण या 2 कागदपत्रांची आता गरज का पडली? तर आधी सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या अर्जाची कसून पडताळणी सुरू आहे आणि क्षुल्लक कारणावरून बहिणींची योजनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे. कारण सरकारच्या तिजोरीत ठणठणाट आहे. त्यामुळे 2 कागदपत्र तुम्हाला आता जमा करावेच लागतील. 2 कागदपत्र कोणते आहेत, कुठून काढायचे? सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात कुठे जमा करायचे. आता पहा, ज्या महिलांना अजूनही जानेवारीचा फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही, ज्यांना मागचे हप्ते मिळाले नाहीत, त्यांच्यासाठी देखील एक मोठी बातमी. राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय काय आहे? तो निर्णय पाहण्यासाठी आता काय करायचे? सर्वात प्रथम आपण जाणून घेतोय की कोणते ते 2 डॉक्युमेंट आहेत, कागदपत्र आहेत की जे तुम्हाला अर्जंट जमा करावे लागतील. सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊयात. आता तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जानेवारीचा हप्ता जवळपास 2,41,00,000 महिलांच्या खात्यात 1500 रुपयांप्रमाणे मिळालेला होता. पण अजून अशाही काही बहिणी आहेत की ज्यांना जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळाला नाही. काहींना नोव्हेंबर पासूनचे पैसे मिळाले नाहीत. तर यामागचं कारण देखील सरकारने स्पष्ट केलेलं आहे. आता हे पैसे वाढवून मिळणार आहेत. जानेवारीचा हप्ता जो मिळाला नाही तो का मिळाला नाही किंवा फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू आहे पण तुम्हाला अजूनपर्यंत हप्ता जमा का झाला नाही, हा पहिला प्रश्न आहे. कारण आता महिलांना सरकारने 2 कागदपत्रांची मागणी केली आहे की जेणेकरून आता गोरगरीब महिलांनाच लाभ मिळेल. ज्या महिला अशा आहेत की ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे अशा महिलांना लाभ मिळणार नाही. गरजू महिलांनाच लाभ मिळेल. आताची मोठी ब्रेकिंग बातमी. फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी कागदपत्रांची मागणी सरकारकडून केली जात आहे. 2 कागदपत्र 2 डॉक्युमेंट तुम्हाला भरणे गरजेचे आहे. पुढील 5 वर्षापर्यंत योजनेत राहायचं असेल तर ही 2 कागदपत्र महत्त्वाची आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक निर्णय घेतला, जो निर्णय असा होता की आम्ही 2100 रुपये करणार आहोत, म्हणजे 1500 मध्ये 600 रुपये वाढवणार आहोत. तर सगळ्यात आधी या 3 विभागांमध्ये पैशांचे वाटप होणार आहे. 5 ते 6 दिवसात लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. हा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे मिळत आहेत. पण जानेवारी आणि फेब्रुवारी दोन्ही हप्ते एकत्रित डबल हप्त्यात 3000 रुपये जमा होत आहे. आता या निर्णयामुळे बहिणींना फायदा होणार आहे. पण बहिणींना सगळ्यात आधी आता 2 मेसेज येणार आहेत. असा मेसेज की ज्या महिलांना आता जानेवारीचा हप्ता मिळाला नाही, ज्या महिला अजून फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, तर त्यांना जानेवारी व फेब्रुवारी 2 महिन्याचे 3000 रुपये जमा होतील. आणि ज्या महिला अशा आहेत की ज्यांना नोव्हेंबर पासूनचे पैसे मिळाले नाहीत, त्यांना सगळे पैसे जमा होतील. पण मोठी बातमी अशी आहे की 2 कागदपत्र जमा करणे गरजेचे आहे.
2 कागदपत्र लवकरात लवकर म्हणजे तुम्हाला 2 ते 3 दिवसात हे कागदपत्र जमा करावे लागतील. येणाऱ्या 4 दिवसाच्या आत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे. पण हे कागदपत्र जमा केले नाही तर कदाचित तुमचा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर कोणते कागदपत्र आहेत? सगळ्यात आधी पाहून घ्या. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे की ज्यामुळे सरकारला कळणार आहे की तुम्ही खरोखर गरीब आहात का. पहिलं डॉक्युमेंट याच्यासाठी आहे की तुम्हाला खरोखर गरज आहे का, तुम्ही गरजू आहात का, तुम्हाला खरंच गरज आहे का ते ओळखण्यासाठीचे पहिले कागदपत्र आहे. आणि दुसरे कागदपत्र असं आहे की जे प्रत्येक महिलेला लागणार आहे. म्हणजे याच योजनेसाठी नाही, तुम्ही दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर दुसरे कागदपत्र तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता पहा, या डॉक्युमेंटच्या माध्यमातून पात्र अपात्र महिलांची यादी देखील सरकार तयार करणार आहे. आता पटापट 3 विभागांमधून पैसे वाटप होणार आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला 3 विभागांचे नाव त्या ठिकाणी सांगणार आहे आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाचे आणि अत्यंत गरजेचे 2 कागदपत्र तुम्हाला या 3 विभागापैकी दुसऱ्या विभागात जर तुम्ही राहत असाल तर अजून 4-5 दिवसाची मुदत तुम्हाला आहे. सगळ्यात आधी जो विभाग आहे पहा, नाशिक विभाग. आता नाशिक विभागात 5 जिल्हे येतात, तर 5 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. पहिला जिल्हा म्हणजे नाशिक आहे, त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर तिसरा जिल्हा धुळे आहे, त्याचबरोबर जळगाव आहे. 5वा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. पण खानदेशामध्ये सर्वात प्रथम पैसे वाटप होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून आलेली आहे. आता कोणते 2 डॉक्युमेंट या महिलांना लागणार आहे? पहिला विभाग होता नाशिक विभाग. त्यांनी लवकरात लवकर कागदपत्र जमा करायचे आहेत. कोणते करायचे सांगतो. दुसरा विभाग आहे नागपूर विभाग. नागपूर विभागात 6 जिल्हे येतात. 6 जिल्ह्यांमध्ये जर सांगायचे झाले तर नागपूर विभागात लवकरात लवकर डॉक्युमेंट तुम्हाला जमा करावे लागणार आहे. पहा, नागपूर जिल्हा आहे, त्यानंतर आहे चंद्रपूर जिल्हा, त्यानंतर भंडारा जिल्हा, त्यानंतर येतो गोंदिया, त्यानंतर शेवटचा येतो गडचिरोली. तर या जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर डॉक्युमेंट जमा करायचे आहेत. शेवटचा जो विभाग आहे पहा, छत्रपती संभाजीनगर. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, इथे लवकरात लवकर पैसे येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर येतो परभणी जिल्हा, त्यानंतर हिंगोली, त्यानंतर येतो बीड, नंतर नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद. तर या 12 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला अर्जंट ही कागदपत्र जमा करावीच लागतील. सर्व जिल्ह्यांमध्ये ही कागदपत्रे मागितली जाणार आहेत. पण 3 विभागांमध्ये पैसे वाटप हे लगेच होणार आहे. तर त्या भगिनींनी हे कागदपत्र जमा करायचे आहेत. हे कागदपत्र काढून घ्यायचे आहेत. 1 मिनिटही वेळ न घालवता. तुम्हाला या 3 विभागात 2 डॉक्युमेंट लागणार आहेत. पहिले डॉक्युमेंट आहे अत्यंत गरजेचे आहे, जे गव्हर्नमेंटसाठी लागत असतं. आता खरिजाची गरज पडणार आहे तर अर्थात हे 2 डॉक्युमेंट असणार आहे. पण पहिलं डॉक्युमेंट याच्यामध्ये लागणार आहे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला. लक्षपूर्वक ऐका, उत्पन्नाचा दाखला आता लाडक्या बहिणींच्या घरी येऊन अंगणवाडी सेविका तपासणी करत आहेत. आता जर तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जर नसेल आणि तुमच्याकडे पांढरा रेशन कार्ड असेल, किंवा जरी तुमच्याकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असेल पण तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर गेलं असेल, तुमच्या घरात 4 व्हीलर असेल, तुमच्या घरामध्ये कोणी आयकर दाता असेल तर तुमच्याकडे ज्यावेळेस पडताळणी होईल, आता नाशिक, पुणे, त्याचबरोबर इकडे मुंबई, तर या ठिकाणी ज्या अंगणवाडी सेविकांना आदेश देण्यात आलेले आहेत आता त्या तुमच्याही घरी येतील, चेकिंग करतील. तर त्यावेळेस तुमच्याकडून कागदपत्रांची मागणी होऊ शकते. तर त्यावेळेस तुमच्याकडून मागितलं जाणार पहिले डॉक्युमेंट असणार आहे उत्पन्नाचा दाखला. तर उत्पन्नाचा दाखला तुम्ही नवीन दाखला काढून घेणे अपेक्षित आहे. नव्या वर्षातील नवीन दाखला काढून घेणे अपेक्षित आहे. तो काढणे गरजेचे आहे. कदाचित जर तो मागितला तर तो तुमच्याजवळ उपलब्ध असला पाहिजे आणि त्यावरून सिद्ध करता येईल की तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे. कागदपत्र तुम्ही काढून घ्या. उत्पन्नाचा दाखला सरसकट सर्वांनी हा काढणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे हा लवकरात लवकर काढा. ज्या महिलांकडे पॅन कार्ड नाही तर ते पॅन कार्ड 2.0 म्हणजे दुसरे पॅन कार्डचं जे व्हर्जन आहे ते लॉन्च केले आहे. तर ज्या माता भगिनींकडे पॅन कार्ड नाही तर त्यांनी पॅन कार्डही बनवून घ्या. कारण की पॅन कार्ड जर एखाद्या महिलेचं असेल तर आयकर विभागाला लगेच समजतं की त्या महिलेच्या खात्यावर किती पैसे आले, किती काढले. म्हणजे तिथून पुढे काही टेन्शन तुम्हाला राहणार नाही. तुमचा उत्पन्नाचा दाखला जरी नसेल पण तुमचं पॅन कार्ड जर असेल तर आयकर विभागाकडून जर तुमची माहिती मागवली तर ती माहिती सगळी नील निघणार आहे. कारण की समस्त माता भगिनी जे आहेत लाडकी बहीण योजनेच्या, तर त्या सर्व गरीब आहेत, गरजू आहेत. तर त्यामुळे त्यांच्या खात्यावर काही लाखाचे व्यवहार होत नाहीत. त्यामुळे नक्कीच हे पॅन कार्ड तुमच्यासाठी गरजेचे आहे. आता पॅन कार्डवर अजून काय कळणार की तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, तुम्ही किती टॅक्स भरता, आयकर भरता का. त्याचबरोबर बऱ्याचशा महिलांच्या नावावर जमिनी आहेत का, काहींनी जमिनी घेतल्या तर ते देखील तुम्हाला पॅन कार्डवरून कळतं.
आणि ज्या महिलांकडे पॅन कार्ड आहे याचा अर्थ असा होईल की त्या महिला अगदी क्लिअर आहेत, तर त्यांना क्लीन चिट मिळून त्यांना लगेच 20व्या हप्त्याचे वितरण होणार आहे. त्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे पहा, दुसरी महत्त्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे तुमचा आधार कार्ड. आता पहा, हा बेसिक डॉक्युमेंट आहे. आता तुम्ही म्हणाल आधार कार्ड तर प्रत्येकाकडे आहे, पण आधार कार्डच्या बाबतीत भरपूर प्रॉब्लेम झाल्यामुळे महिला वगळण्यात आलेल्या आहेत. आता बऱ्याचशा माता भगिनींचं असं आहे की बँक खात्यावर एक नाव आहे आणि आधार कार्डवर एक नाव आहे. बऱ्याचशा माता भगिनींचे नाव जवळपास सारखं असलं तरी स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे, तर असं बिलकुल चालणार नाही. तर तुमचं आधार कार्ड व्यवस्थित अपडेट करून घ्या. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बँक खात्यात जे कोणत्याही योजनेला जोडलेले असेल ते घेऊन बसा आणि तुमचं आधार कार्ड घेऊन बसा. स्पेलिंग चेक करा, तुमचा पत्ता चेक करा, सर्व गोष्टी चेक करा, कारण की आधार कार्डनुसार पडताळणी होणार आहे. त्यामुळे आधार कार्ड हे पहिले डॉक्युमेंट आहे जे प्रत्येक ठिकाणी मागितले जाईल.